नमस्कार मित्रांनो, इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धात विराम सुरू झाला. आखातातली वाहतूक सुरू होत आहे, परंतु हे युद्ध संपता संपता दुसरं एक युद्ध सुरू होत आहे. हे युद्ध वेळेविरुद्ध म्हणजे वॉर अगेन्स्ट टाईम. जो पहिले आघाडी उघडेल तो हे युद्ध जिंकू शकेल. पर्शियन आखात हे संपूर्ण जगासाठी गेली अनेक दशकं ऊर्जेचा स्रोत राहिलेला आहे. एकेकाळी जगातली 50% ऊर्जा म्हणजे तेल आणि नैसर्गिक वायू पर्शियन आखातातून बाहेर येत होती. आज जरी हा आकडा 20% असला तरी जेव्हा इराणमधलं युद्ध सुरू झालं आणि 20% तेल जगाच्या बाजारातून नाहीसे झालं, तेव्हा सगळ्या जगानेच काळजीपोटी आता आपलं कसं होणार हा विचार करायला सुरुवात केली. पण 20% तेल सगळंच्या सगळं काही थांबलं नव्हतं. याचं कारण म्हणजे हे जे पर्शियन आखात आहे आणि त्याची होर्मुझची सामुद्रधुनी जी इराणनी अडवून धरली होती, जी त्याच्या सगळ्यात अरुंद ठिकाणी केवळ 33 किलोमीटर आहे आणि तिथे सुरुंग पेरल्यामुळे जेमतेम 2-2.5 किलोमीटरच्या भागातनं जहाजांची वाहतूक होत होती. त्याच्यानंतर अमेरिकेने त्याच्यासमोर ब्लॉकेड लावला. हा चोक पॉईंट सगळ्या जगासाठी घातक ठरू शकतो अशी भविष्यवाणी असं भाकीत गेले 30-40 वर्ष वर्तवली जात होती. परंतु या एकाही आखाती देशांनी फार गांभीर्याने त्याला घेतलं नाही आणि तिकडनं तेल घेणाऱ्या भारतासारख्या देशांनीही त्याला गांभीर्याने घेतलं नाही. आखाती देशांनी, त्यातल्या काही देशांनी याबाबत प्रयत्न सुरू केले होते. खुद्द इराणनी प्रयत्न सुरू केले होते, परंतु चालू आहे तर चालू राहील, कशाला इराण होर्मुझची सामुद्रधुनी अडवेल असा विचार करून त्याला काही पूर्ण यश मिळालं नाही. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते याच स्पर्धेबद्दलचं आहे. कारण आखातातनं सुमारे 2 कोटी बॅरल तेल दर दिवशी बाहेर येतं. या 2 कोटीपैकी 1 कोटी बॅरल तेल एकट्या सौदी अरेबियाचं आहे. त्याच्यानंतर UAEचं साधारणतः 30 लाख, इराणचं पूर्वी 15 लाख, बाकी इराक असेल, कुवेत असेल, थोडा म्हणजे इराकचं जास्त तेल आहे पण इतर देशांचंही कमी अधिक प्रमाणात तेल बाहेर येतं. साधारणतः 2 कोटी बॅरल तेल बाहेर येतं. आता जेव्हा होर्मुझची सामुद्रधुनी अडवून धरली जाते तेव्हा हे तेल तिकडनं बाहेर येऊ शकत नाही. 1980च्या दशकामध्ये जेव्हा इराण आणि इराक यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं आणि तेव्हा देखील तेलाच्या जहाजांना आग लावण्याचे प्रकार झाले होते. त्याच्यानंतर सद्दाम हुसेननी इराकवर हल्ला केला होता 1991 साली, तेव्हा देखील तेलाचा शस्त्र म्हणून वापर करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा काही प्रकल्प सुरू झाले होते. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सौदी अरेबियानी, कारण त्यांचं तेल सगळं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर आहे. तिकडनं तेल पाईपलाईनद्वारे पश्चिम किनाऱ्यावर आणण्यासाठी 1200 किलोमीटरची पाईपलाईन बांधली होती. पण ही पाईपलाईन म्हणजे या युद्धात या पाईपलाईनचा खूप उपयोग झाला, परंतु ती पाईपलाईन सौदी अरेबियाचं सगळं तेल त्याची वाहतूक करण्यासाठी पुरेशी ठरली नाही. जसे म्हणलं की आत्ता साधारणतः 1 कोटी बॅरल सौदी अरेबियाचं दिवसाचं उत्पादन आहे. त्यातलं 70 लाख म्हणजे जवळजवळ 70% तेल हे देशाच्या पूर्व किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यापर्यंत आणायचं काम ही पाईपलाईन करते. पण पाईपलाईननी जरी 70 लाख बॅरल तेल येत असलं तरी यानबू आणि हे जे सगळं बंदर आहे तिकडे ते तेल जहाजांवर लोड करणं आणि ती जहाजं मार्गस्थ होणं ही क्षमता त्या बंदराची फक्त 50 लाख बॅरल इतकी आहे. म्हणजे युद्धापूर्वी जवळपास सगळ्याच्या सगळं तेल हे समुद्रातनं जात होतं, कारण जे मोठे टँकर असतात ते एकाच वेळेला प्रचंड प्रमाणात तेल वाहून नेऊ शकतात आणि त्यामुळे ही पाईपलाईन फारशी वापरली जात नव्हती, पूर्ण क्षमतेने वापरली जात नव्हती. फक्त जे युरोपला तेल जात होतं ते या पाईपलाईनद्वारे जात होतं. युद्ध सुरू झाल्यावर होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली, मग ही पाईपलाईन पूर्ण क्षमतेने वापरायला सुरुवात केली.
पण तरी देखील पाईपलाईन पूर्ण क्षमतेने वापरली जाऊ शकत नव्हती, कारण 70 लाख बॅरल तेल रोज वाहून नेणं शक्य असलं तरी फक्त 50 लाख बॅरलच जहाजावर रोजच्या रोज लोडिंग करणं शक्य होतं आणि त्यामुळे 20 लाख बॅरलची क्षमता वापरता आली नाही आणि त्याच्यामुळे सौदी अरेबियाचं रोजचं $30 कोटी म्हणजे जवळजवळ 3,000 कोटी रुपयांचं रोजचं नुकसान झालं. UAEची पण तीच अवस्था आहे. अर्थात UAEला एवढी 1200 किलोमीटर पाईपलाईनची गरज नाहीये, पण फुजैरा हे जे त्यांचं बंदर आहे ते ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर आहे आणि बाकी जे त्यांच्या तेलाचे प्रकल्प आहेत ते जे तेल येतं ते होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत असल्यामुळे तिथे त्यांची बंदी झाली. परंतु त्यांनी देखील पूर्वीच एक पाईपलाईन साधारणतः 400-450 किलोमीटरची पाईपलाईन अबुधाबीपासनं ते तिथे त्यांचा जो तेल उत्खनन प्रकल्प आहे तिथून ते फुजैरापर्यंत बांधली होती आणि या पाईपलाईनद्वारे साधारणतः 15 लाख बॅरल तेल रोजचं त्यांना समुद्रात आणून तिकडनं ते जहाजाद्वारे वाहतूक करणं शक्य होत होतं. संयुक्त अरब अमिरातींनी दिवसाचं उत्पादन 30 लाख बॅरलपर्यंत नियंत्रित केलं होतं, कारण सौदी अरेबियानी ओपेकचा भाग असल्यामुळे सौदी अरेबिया सांगायचं तुम्ही किती करायचं आणि या 30 लाखापैकी 15 लाख पाईपलाईननी जाऊ शकत होतं. आता संयुक्त अरब अमिरातींनी ओपेकच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, कारण त्यांची तेल उत्पादन क्षमता दिवसाला 50 लाख बॅरलपर्यंत जाऊ शकते, पण ते 30 लाखच उत्पादन करतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कोणी सांगायला नको की इतकंच करायचं, आम्हाला जेवढं हवं तेवढं आम्ही करू. आणि म्हणून 50 लाख बॅरल उत्पादन करायचं आणि जर उद्या युद्ध झालं आणि इराणने तर सगळ्यात जास्त हल्ले UAEवर केले, 3000हून जास्त ड्रोन्स, रॉकेट्स, मिसाईलचा मारा केला, अगदी फुजैरावरही हल्ला झाला, पण तरी देखील वाहतूक काही प्रमाणात आणि नंतर पूर्ण प्रमाणात सुरू राहिली आणि त्यामुळे UAEनी खरं तर आधीच निर्णय घेतला होता की दुसरी पाईपलाईन बांधायची, पण हे युद्ध सुरू होता या पाईपलाईनला अतिशय वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पाईपलाईन दिवसाला 40 लाख बॅरल तेल वाहून नेऊ शकेल आणि आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देशांनी पूर्ण ताकद लावल्यामुळे हा प्रकल्प पुढच्या वर्षी 2027 साली पूर्णत्वाला जाऊ शकेल आणि 30 लाख बॅरल उत्पादन करणारा UAE 55 लाख बॅरलपर्यंत उत्पादन आणि निर्यात करू शकेल, एवढी त्याची क्षमता आहे. आता हे तेल कोणाला मिळेल? साहजिकच आहे भारताला मिळेल, कारण भारत आणि UAE यांच्यात अतिशय घनिष्ठ संबंध आहेत आणि त्यामुळे तसं बघायला गेलं तर भारताची सगळीच्या सगळी तेलाची गरज UAEकडनं पूर्ण होऊ शकेल. भारत ते घेणार नाही, कारण कायम तुम्ही डायव्हर्सिफिकेशन केलेलं चांगलं असतं. भारत जवळपास 40 देशांकडनं छोट्या मोठ्या प्रमाणात तेल घेतो, पण जर गरज लागली तर जवळपास सगळीच्या सगळी तेलाची गरज UAEकडनं मिळू शकेल. अर्थात त्याच्यासाठी आपल्याला रिफायनरी बांधाव्या लागतील, कारण फुजैरामधनं पर्यंत तेल आलं तर तिकडनं जहाजांनी भारतापर्यंत वाहतूक करणं फार अवघड नाही आहे. अगदी 1-2-3 दिवसातच ते तेल भारतापर्यंत येऊ शकेल आणि त्याच्यासाठी लागणारे कामगार, त्याच्यासाठी लागणारे अभियांत्रिकी ताकद ही मुख्यतः भारतातनंच जाणार आहे आणि त्यामुळे जेव्हा हे 2 प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा आखातातील 70 लाख, कारण म्हणजे सौदीनी पण आता या बंदरांची क्षमता वाढवायचं, लोडिंग क्षमता वाढवायचा निर्णय घेतलाय, पण 70 लाख अधिक यांचे 50 किंवा 55 लाख म्हणजे 1,20,00,000 बॅरल तेल इराणच्या दादागिरीशिवाय बाहेर निघणं शक्य होईल. अर्थात इराणनीही असा प्रयत्न केला होता. त्यांनी देखील पाईपलाईन जवळपास 1200 किलोमीटरची पाईपलाईन, कारण त्यांचं सगळं तेलाचं उत्पादन देशाच्या पश्चिम भागात आहे आणि होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून त्यांना देखील तेल विकण्याची गरज आहे, पण इराणवर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध असल्यामुळे त्यांनी ही पाईपलाईन बांधली खरी, पण त्याच्यातनं काही फार तेलाचं वाहतूक होऊ शकत नाही, कारण त्यांना ठिकठिकाणी गळती लागली, समुद्रात तेल जात आहे. पण तरी देखील इराणही साधारणतः 1200 किलोमीटरची पाईपलाईन बांधून असं तेल वाहतूक करून थेट पाकिस्तान म्हणजे चाबहार किंवा तिथे एक जस्क म्हणून कुठलं तरी बंदर आहे तिथून बाहेर नेण्याचा प्रयत्न इराण देखील करते. याच्यात सगळ्यात जास्त पंचायत कोणाची होणार आहे तर ती पंचायत कतारची होणार आहे, कारण कतारची सगळी अर्थव्यवस्था नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे आणि त्यामुळे या वर्षात केवळ 2 महिने चाललेल्या युद्धामुळे कतारची अर्थव्यवस्था जी वाढत होती 2.5-3% वेगाने
ती 8.5% आकुंचन पावणार आहे. अर्थात कतारला फरक नाही पडत, कारण कतारची लोकसंख्याच नाहीये. कतारी नागरिकांची संख्या 3 लाख आहे जेमतेम, आणि त्यामुळे तरी 8.5% आकुंचन पावली. ते काय करतील, तिथल्या भारतीय पाकिस्तानी लोकांना नोकरीवरनं काढतील किंवा ते लोक त्यांच्या देशात परत जातील. पण तरी देखील उद्या जर असं युद्ध झालं तर कतारकडे मात्र काही पर्याय नाही. आणि याचाच अर्थ तुम्ही समजून घ्या, इराण युद्ध थांबावं म्हणून पैसे वाटप करण्यात आलं. ते पैसे वाटण्याचं काम हे ट्रम्प यांना वाटले का, कुशनर यांना वाटले का, विटकॉफना वाटले का, कोणी कोणाला वाटले, पाकिस्तानला दिले कल्पना नाही. पण त्यामुळेच पाकिस्तानकडे जे वाटाघाटींचं नेतृत्व होतं ते हळूच कतारकडे आलं, कारण पाकिस्तान मध्यस्थी करू शकतो. पण खिसा गरम करायला कोणाचा, ती पाकिस्तानचा स्वतःचाच खिसा फाटका असल्यामुळे खिसा गरम करण्याची ताकद पाकिस्तानमध्ये नाही, आणि त्यामुळे कतारला खिसा गरम करण्याशिवाय पर्याय नाही आहे. पण आता जर हे युद्ध थांबलं असलं तरी ते पुन्हा सुरू होईल हे सगळ्यांना माहिती आहे, कारण इराणच्या अणुप्रकल्प, त्याचा निशस्त्रीकरण या सगळ्या सोप्या गोष्टी नाही आहेत. इराण अजिबात ते ऐकणार नाही आहे, आणि त्यामुळे पुढचं युद्ध सुरू होऊन पुन्हा अर्थव्यवस्थेची, कारण हे फक्त तेलाचा भाग झाला, याच्याशिवाय पर्यटन आहे, घर खरेदी आहे, व्यापार आहे, गुंतवणूक आहे, सगळ्याच गोष्टींवर प्रभाव झाला आहे. आणि त्यामुळे पुढचं युद्ध जेव्हा सुरू होईल त्याच्या आत या पर्यायी वाहतूक व्यवस्था तेलाच्यासाठी आणि नैसर्गिक वायूसाठी आणि इतर व्यापारासाठी तयार करण्यासाठी आखाती देशांमध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच सांगतो. पाहत रहा MH48.